ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी। जेने पंढरी सारिखाची आपुला धामनगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव, प्रत्यक्ष दाविती प्रचित वाळवंटी परिस सत्य। कवित्व केले शतकोटी तारिले जीव कल्पकोटी। देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे, धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा। पवित्र भूमी पवित्र क्षेत्र असणाऱ्या नरसी या नगरीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव, आणि या उत्सवामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपण करत आहोत। आजच्या दुसऱ्या सत्राला आपण आरंभ करतोय, दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राला आरंभ करतोय। नामदेव महाराजांचं चरित्र, संतांचं चरित्र काय असतं, संतांच्या चरित्राचं श्रवण का करावं, संतांचं चरित्र पुन्हा पुन्हा का सांगावं, याच्या काही तात्विक भूमिका काल आपण पाहून आलो। ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीचा आधार घेत आपण असं बोलत होतो की तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। तेची सदा वानावे तेची सदा ऐकावे, याचं कारण आपण काल पाहिलं, हरपले आपण पे पावे। आणि म्हणून नामदेव महाराजांच्या चरित्राचं चिंतन करत असताना एक आघात अशा पद्धतीचं चरित्र, अलौकिक अशा पद्धतीचं चरित्र, ज्ञान आणि भक्ती या दोन तत्वाचा समन्वय, ज्ञानोत्तर भक्ती कशी करता येते याचा वस्तुपाठ नामदेव महाराजांच्या चरित्रातून तात्विक पद्धतीने आपल्याला पाहता येण्यासारखा आहे। या दृष्टीने थोडासा अवताराची मीमांसा आपण काल केली। नामदेव महाराजांचा अवतार आहे, देवाचा अवतार असतो, संतांचा अवतार असतो, सामान्य माणसाचा जन्म असतो। या दृष्टीने काल आपण थोडंसं चिंतन केलं। आणि मग ही अवतार परंपरा नामदेव महाराजांची कशी आली हे सांगत असताना भक्त प्रल्हादापासून ते नामदेव महाराजापर्यंतची अवतार परंपरा आपण थोडीशी पौराणिक काही ग्रंथाच्या आधाराने आपण पाहिली। आणि त्यामुळे भक्त प्रल्हाद, पुढं अंगदजी, पुढं उद्धवजी, आणि मग नामदेव महाराज, ही जी भक्तीची परंपरा चालू आहे, भक्ती ही कधीही परिपूर्ण नाही, मी आता बस झालं, भक्ती खूप झाली, बास झाली आता भक्ती, असं भक्तीच्या संबंधाने कधी म्हणता येत नाही। प्रापंचिक सुखाच्या संबंधाने असं म्हणता येईल, परंतु भक्ती सुखाच्या संबंधाने असं म्हणता येत नाही। भक्ती सुख असं आहे की ते पुन्हा 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 घ्यावंसं वाटतं। प्रतिक्षण वर्धमानम, नारदाने भक्तिसूत्रामध्ये भक्तीचा वर्णन करत असताना प्रतिक्षण वर्धमानम असं केलेलं आहे।
प्रत्येक क्षणाक्षणाला भक्तीचा आनंद हा वाढतोच आहे. विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे. किती जरी घेतलं तरी पुन्हा 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 घ्यावंसं वाटतं. विषय सुख असं नाही, विषय सुख एकदा प्राप्त झालं की पुन्हा ते मिळावं अशी इच्छा राहत नाही. आता नको बस झालं. पण भक्ती सुख मात्र किती जरी घेतलं तरी, आणि असे मग भरपूर आपण 5, 6, 7 बस 8 नाही बस झालं आता शक्य नाही आमचा मान करा. आपण म्हणू नाही बाबा मी मरेल आता, बस झालं. म्हणजे या विषय सुखामध्ये बस असं म्हणायची वेळ आहे असं म्हणता येतं. भक्ती सुखामध्ये बस झालं असं म्हणता येत नाही. एकदा घेतलेली गोष्ट पुन्हा नको वाटते त्याला विषय सुख म्हणा, आणि एकदा घेतलेली गोष्ट पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटते त्याला भक्ती सुख म्हणा. नामदेव महाराज असं म्हणून अवताराला येण्याचं कारण काय? नामदेव महाराज म्हणजे भक्त प्रल्हादच आहेत ना. नामदेव महाराज म्हणजेच अंगदजी आहेत ना. नामदेव महाराज म्हणजेच उद्धवजी आहेत ना. मग जर भक्त प्रल्हादाच्या त्या चरित्राचं वर्णन करत असताना भगवंतांनी त्याच्याकरता नरसिंह रूपाने अवताराला यावं, ही कथा जर आपण या परिसरामध्ये मोठ्या आनंदाने आपण सांगत आहोत, तर मग भगवंतांनी भक्त प्रल्हादाच्या अंतःकरणातली भक्ती पाहून निर्गुण असलेला परमात्मा सगुणामध्ये आला. आता मग झालं ना, पुन्हा मग त्याच भक्त प्रल्हादाला म्हणजे त्या तत्वाला अंगद म्हणून अवतार घेण्याचं काय गरज पडलं? याचं एकच कारण आहे, भक्ती किती जरी केली तरी पुन्हा 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 करावीशी वाटते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एकनाथ महाराजांची भाषा स्पष्ट आहे. अंतःकालामध्ये जी वासना असते तीच वासना घेऊन पुढला जन्म किंवा पुढला अवतार ठरलेला असतो. अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम ही गीतेतली भाषा स्पष्ट आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, ही तुकाराम महाराजांची भाषा स्पष्ट आहे. त्यामुळे शेवटी जे मुखामध्ये येतं, शेवटी जे मनामध्ये येतं तेच पुढे जन्म घेतला जातो. त्याच अपेक्षेने तो अवतार घेतला जातो. तेच काम करण्याकरिता पुन्हा पुन्हा अवताराला यावं लागतं. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. येथे उपकारासाठी वाढावया सुखभक्ती भावधर्म कुळाचार नाम विठोबाचे काल आपण बोलून आलो. आणि म्हणून हे वाढ होण्याकरिता पुन्हा त्या तत्वाला कोणत्या तरी भक्त रूपाने अवताराला यावंच लागणार आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणजे हा भक्त प्रल्हादापासून अंगदापासून उद्धवापासून पुढं आलेला एक अवतार, असं म्हणून नामदेव महाराजांच्या अवताराचा विचार आपण काल करत होतो. नामदेव महाराजांच्या या चरित्राचं चिंतन करत असताना ही एक अवताराची परंपरा डोळ्यासमोर. मी आपल्याला बोललो की ती गोष्ट वाढण्याकरिता शेवटी जी असते तीच पुढे वाढण्याकरिता पुढला जन्म ठरलेला असतो. पण शेवट आमचा कसा होतो हेही फार महत्त्वाचं आहे. अनेकदा आमच्याकडे तत्वज्ञानामध्ये असं सांगितलं जातं, जन्म म्हटलं की त्या जन्म या शब्दाचा अर्थ करण्याकरिता अगोदर शेवट या शब्दाचा अर्थ केला पाहिजे. मी दुसऱ्या भाषेत सांगतो आपल्याला. शेवट आणि जन्म, शेवट म्हणजेच आरंभ आहे. शेवट म्हणजेच आरंभ आहे. मी उदाहरण देतो सोपं. 8वीची परीक्षा देणं म्हणजे काय आहे सांगा मला. एखाद्या मुलाने 8वीची परीक्षा देणं म्हणजे काय? 9वीची सुरुवात होणं. 8वीची परीक्षा देणं म्हणजे 9वीची सुरुवात होणं. 8वीची परीक्षाच दिली नाही 9वीत जाईल का? आता संस्थापकाची मुलं जातात ती गोष्ट नाही का? त्यांचं काय BAची डिग्री हातात येते, घरी घरपोच होते, त्यांना शाळेत जायची गरज नाही, कॉलेजमध्ये जायची गरज नाही, ती गोष्ट सोडा. शिक्षणशास्त्रामध्ये सुरू असलेला गोंधळ आपल्यासारख्यांनी न बोललेला बरा. 8वीची परीक्षा देणं म्हणजे 9वीची सुरुवात होणं आहे. त्यामुळे शेवट खूप महत्त्वाचा आहे. अवताराच्या दृष्टीने जर विचार केला तर भक्त प्रल्हादाचा शेवट किंवा भक्त प्रल्हादांच्या अंतःकरणातली शेवटची इच्छा पाहायला गेला तर हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी हीच राहणार आहे.
अंगदाची भूमिका तीच राहणार आहे, उद्धवजीची भूमिका तीच राहणार आहे, आणि याच भूमिकेचा आधार म्हणजे नामदेव यांचा जन्म आहे. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. पुन्हा पुन्हा मी येईल तर हरिदासाच्याच घरात येईल. माझा जन्म व्हायचा असेल तर मला हरिदासाच्याच घरात जन्माला घाला, अन्य कोणाच्या नाही. त्यामुळे शेवटी जी इच्छा आहे ती इच्छा धरून पुढला जन्म आहे. एक शिष्य एका गुरुजींकडे गेला. गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी माझ्या जीवनाचं कल्याण होईल असं काहीतरी सांगा, साधन सांगा, माझ्या जीवनाचं कल्याण होईल असं सांगा. गुरुजींनी सांगितलं तुला जे जमतं ते कर. तो म्हटला नाही नाही, तुम्ही गुरु महाराज आहात, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. गुरुजींनी सांगितलं नाही रे बाबा, तुला जे जमतं ते शक्य आहे ते कर. नाही नाही, तुम्ही नियम सांगायचा आणि मी करायचा. अरे बाबा नाही कर. नाही नाही, तुम्ही जे सांगाल तेच आम्ही ऐकणार. तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं. बहुतेक असं म्हणणारी माणसं सांगितलेलं करत नसतात. बघा काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. ते गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं बाबा तुला जे सोपा नाही नाही सोपा सांगा, सांगा तुम्ही. गुरुजींनी सांगितलं एक काम कर, अखंड देवाचं नामस्मरण कर. झालं म्हटले, तुझ्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर एवढाच मार्ग आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. गीता आम्हाला स्पष्ट सांगते अखंड देवाचं नामचिंतन कर. तो म्हटला गुरुजी तेवढं सोडून बोला, हे जमणार नाही मला. अरे तो आत्ताच म्हणला ना तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. अहो खरं आहे, पण आम्हाला काही कामं कमी आहेत का? तुम्ही म्हणता अखंड देवाचं नाव घे, जमत नाही म्हटले. याच्यापेक्षा सोपं सांगा. गुरुजींनी सांगितलं नाही बाबा त्याच्यापेक्षा सोपं नाही. नाही नाही, याच्यापेक्षा सोपं सांगा, जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, याच्यापेक्षा सोपं सांगा. गुरुजींनी ओळखलं हे गिराईक कोणत्या पद्धतीचं आहे, ओळखावं लागतं. आमच्याकडे आल्या महाराजांकडे एखादा माणूस आला की ते महाराजांना ओळखता आला पाहिजे की हा माणूस कोणत्या प्रकारातला आहे. चेहरा बघितलं की कळालं पाहिजे की नेमकं याला काय पाहिजे काय नको, कळालं पाहिजे. गुरु महाराजांनी ओळखलं की याला काय पाहिजे ते लक्षात आलं. गुरुजींनी सांगितलं ठीक आहे, सोपं साधन सांगू? हो. जीवनाचं कल्याण झालं पाहिजे? हो. एक काम कर म्हटले. काय? काही नाही, मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, बस एवढंच कर, दुसरं काही करू नको. मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे. तो गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव? हो. पण कल्याण होईल? अरे नक्की, अंतकालेचे मामेव, गीता स्पष्ट सांगते मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे. तो गुरुजींच्या पाया पडला आणि म्हटला असलं सोपं सांगणारे महाराज पाहिजेत, असं सोपं सांगणारे गुरु महाराज पाहिजे. आश्रमातून बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याला वाटायला लागलं गुरुजींनी सांगितलंय मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, म्हणजे आता तर काही टेन्शन नाही, मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे. थोडं बाहेर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं गुरुजींनी सांगितलंय मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, पण माझं मरण कधी आहे सांगितलंच नाही म्हटले. हे महाराज लोक सुद्धा हातचा ठेवून बोलतात. मरायच्या अगोदर एकदा नाव घे बरोबर आहे, पण माझं मरण कधी आहे सांगितलं पाहिजे ना. तो पुन्हा गुरुजींकडे आला, त्यांच्या पाया पडला आणि म्हणायला लागला गुरुजी मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे असं सांगितलं, फार सोपं सांगितलं, मान्य आहे, पण माझं मरण कधी आहे सांगितलंच नाही, तेवढं सांगा म्हणजे सकाळपासून तयारीत राहतो. गुरुजींनी सांगितलं वेड्या माझंच मला माहित नाही तर तुझं काय सांगू? काही माझं सांगता येतं का कोणाचं तरी? माझंच मला माहित नाही, तुझं काय सांगू? तो म्हटलं मग मी काय करू? तुम्ही म्हणता मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, मरण कधी म्हटलं तर सांगता येत नाही म्हणता, मी काय करू? गुरुजींनी सांगितलं ते ऐका नीट. गुरुजींनी सांगितलं एक काम कर. म्हटलं काय? मरायच्या अगोदर एकदा नाव घेतलं तर तुझं कल्याण होणार आहे. हो. पण तुझं मरण कधी आहे सांगता येत नाही. तो म्हटलं हो. काय करू? काही नाही, एकच कर. तुझं मरण कधी आहे सांगता येत नाही, पण मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घेतलं तर तुझं कल्याण होणार आहे, याच्याकरता तू एकच कर, नेहमी देवाचं नाव घे, मरण कधी काय येईना म्हटला. तो म्हटला मला पटलं, तुम्हाला पटलं का नाही बघा आता. आलं का नाही? सततम कीर्तयंतो माम. इथं चाल. उद्धवाचं चरित्र सततम कीर्तयंतो माम, अंगदाचं चरित्र सततम कीर्तयंतो माम, प्रल्हादाचं चरित्र सततम कीर्तयंतो माम, आणि हीच भूमिका घेऊन नामदेवराय अवताराला येणार आहेत, सततम कीर्तयंतो माम. हीच भूमिका आहे नामदेवरायांची. ठीक आहे, अवताराची परंपरा कळाली, पण अवतार घ्यायचा झाला तर त्याच्याकरिता पवित्र अशा पद्धतीचं कुळ निवडलं पाहिजे. ज्या मातापित्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे ते मातापिता नेमके कोणते, ते घराण्याची परंपरा नेमकी कोणती, आणि म्हणून आपल्याकडे वंश परंपरा म्हणून जी आपल्याला नामदेवरायांची सांगितली जाते
ती यदुशेटांपासून सांगितली जाते. त्यांच्या वडिलांचं नाव आपण दामाशेटी इथपर्यंत मान्य आहे आपल्याला, आपण अनेकदा ऐकतोय त्यांच्याबद्दल, त्यांचा उल्लेख अनेक अभंगामध्ये दामाशेटींचा झालेलाही आहे आपल्याकडे. पण त्यांची संशोधनाच्या दृष्टीने वंश परंपरा सांगताना आपल्याकडे असं सांगितली, यदुशेठ त्यांच्या मुलाचं नाव सांगितलं जातं हरिशेठ, त्यांच्या मुलाचं नाव सांगितलं जातं गोपाशेठ, त्यांच्या मुलाचं नाव सांगितलं जातं गोविंद शेठ, त्यांच्या मुलाचं नाव सांगितलं जातं नरहरी शेठ आणि त्यांच्या मुलाचं नाव सांगितलं जातं दामाशेठ. अशी 6 पिढ्याची परंपरा तुर्तास माझ्याकडे तरी एवढी उपलब्ध आहे. आपण जसं विश्वंभर बाबापासूनची परंपरा तुकाराम महाराजांची सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आपण इथं विठ्ठलपंत आपेगावपासून सांगतो, तसं नामदेव महाराजांची परंपरा त्यांचं आडनाव रेळे म्हणून सांगितलं आपल्याकडे. आणि मग हे जे रेळे कुटुंबीय आहे, ही जी यदुशेठापासूनची जी परंपरा आहे, यांच्यातले मूळ पुरुष म्हणून यदुशेठांकडे पाहिलं जातं. ते जे यदुशेठ जे आहेत ते पंढरीचे वारकरी असा उल्लेख आहे आपल्याकडे. पंढरीचे वारकरी ते यदुशेठ. नामदेवराय अवताराला येणार म्हटल्यानंतर ते घरही तितकंच पवित्र असणार. हो, नामदेवराय येणार म्हटल्यानंतर तितक्याच शुद्धतेचं ते घर असणार आहे. यदुशेठ हे पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत, या न्यायाने चालणारी ही वारी, निष्ठावंत वारी. यदुशेठापासून हरिशेठापासून गोपाशेठापासून गोविंद शेठ, नरहरी शेठ आणि दामाशेठ इथपर्यंत हा सगळा नामदेव यांच्या वडिलांचा म्हणजे दामाजींचा हा आपल्याकडे कुलवृत्तांत सांगितला जातो. ठीक आहे, नामदेव यांच्या वडिलांचा कुलवृत्तांत हा घराण्याची पंढरीची वारी असलेली परंपरा म्हणून आला. नामदेव यांच्या आईचं नाव जे गोनाई सांगितलं जातं, त्या गोनाईबद्दल बोलताना नामदेव यांनीच एका अभंगामध्ये असा उल्लेख केलेला आहे, कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा. नामदेव यांची भाषा आहे, कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा नरहरी भजनी. कल्याणी नावाच्या गावाचा असणारा एक भक्त शिंपी म्हणून त्याचा उल्लेख करत असताना गोमाजी असं त्याचं नाव नामदेवराय स्वतः सांगतात. आणि त्या गोमाजीची बायको आहे, तिचं नाव उमा असं सांगतात. आणि या दोघांबद्दल बोलताना नामदेवरायांनी एक विशेषण फार छान लावलेले आहेत. हरिभक्त गोमा म्हणजे आपल्या सासऱ्याचा उल्लेख करत असतात, आपल्या आईच्या वडिलाचा उल्लेख करत असताना सांगतात हरिभक्त असलेला गोमा, आणि आपल्या आईच्या आईचा उल्लेख करत असताना सांगतात कांता जी आहे तिचं नाव उमा नरहरी भजनी असा उल्लेख करतात. दामाशेटीची परंपरा आपण यदुशेठापासून सांगतोय. ही जी गोनाई जन्माला आली, ती गोनाई कोणाच्या पोटी जन्माला आली तर गोमा आणि उमा या दोघा पतिपत्नीच्या पोटी ही या गोनाईचा जन्म झाला. गोमाजी आणि उमाबाई या दोघांच्या पोटी या गोनाईचा जन्म झाला. आणि या दोघांचं वर्णन करताना मात्र नामदेवराय सांगतात हरिभक्त नरहरी. ऐका, हरिभक्त असलेला हा गोमा, त्याची मुलगी गोनाई, आणि हरिभक्त असलेला हा दामा, या दामाजीचा गोनाई बरोबर विवाह झाला. नामदेवराय स्वतः वर्णन करतात, गोनाई दामा शेठी झाले पाणी ग्रहण, संसारी असोनी नरसी गाव, असं नामदेवराय स्पष्ट उल्लेख करतात. संसारी असोनी नरसी गाव असा स्पष्ट उल्लेख करतात. नामदेवरायांचीच भाषा आहे. गोनाई दामा शेठी झाले पाणीग्रहण. गोनाई आणि दामा शेठीचा पाणीग्रहण झालं याचा अर्थ दोघांचा विवाह संपन्न झाला. दामाजी आणि गोनाई या दोघांचा विवाह होण्याकरिता दोघांची घराणी सांगितली नामदेवरायांनी. म्हणून मी काल एक वाक्य बोलत होतो की नामदेवरायांचं चरित्र उच्चार करत असताना नामदेवरायांचा गाथा समोर ठेवा. नामदेवरायांचं चरित्र उच्चार करत असताना एकनाथ महाराजांचा गाथा समोर ठेवा. नामदेवरायांच्या चरित्राचं चिंतन करत असताना जनाबाईचा गाथा समोर ठेवा. सगळं जनाबाई असतील. नामदेवरायांच्या 4ही मुलांनी अभंग लिहिलेले नामदेवरायांच्या चरित्राच्या संबंधाने चिंतनीय आहे. नामदेवराय सांगतात, दामाजी पंताचाही इतिहास सांगतात आणि आपल्या आईचा गोनाईचाही इतिहास सांगतात.
दामाजी पंतांचा विवाह ज्या मुलीबरोबर होणार आहे ती गोनाई सुद्धा एका हरिभक्ताच्या घरातली, एका वारकऱ्याच्या घरातली. आपल्याकडे लग्न करताना जी घरं पाहिली जातात, मुलगी पाहताना, लग्न करायचंय मुलगी पाहताना आपण काय करतो, पाहून पण पाहतो, सोयीर पण पाहतो. आहे का बाबा आपल्या पाहूनपणातला आहे का, आपल्याला जमेल अशा पद्धतीचा आहे का, आपल्या अधिकाराचं आहे का, हे पाहिलं जातं. मुलगी पाहताना आपण तसं बघतो. माझं धाडसाचं वाक्य होईल, परंतु वारकऱ्याच्या मुलाने मुलगी पाहताना ती मुलगी वारकऱ्याच्या घरची आहे का एवढं बस झालं की बस, बाकी काही बघायची आवश्यकता जास्त लागत नाही. वारकऱ्याची मुलगी असावी, वारकऱ्याच्या मुलाला वारकऱ्याची मुलगी असावी. लोक फार गमतीचे हो. एवढं आम्हाला काही काही वेळेस सांगतात, आम्हाला फार प्रसंग येतो. आम्हाला म्हणजे आपण इथं माझ्या इथं व्यासपीठावर सगळीच पूजनीय महाराज मंडळी आहेत. आम्हा महाराज मंडळींना फार प्रसंग येतो. लोक काय कामं सांगतील सांगता येत नाही. एकाने मला सांगितलं, महाराज तुम्ही इकडे तिकडे फिरता, बघा आमच्या मुलीला एक मुलगा. मी म्हटलं तेच बघायला हिंडतो का. आम्ही जर विचारलं का तुम्हाला मुलगी पाहिजे, मग कसं पाहिजे, घरानं कसं पाहिजे, नाही जरा खात्यापित्या घरची असावी. आता हे खात्यापित्या कुणी कुणीकडे लावता येईल सांगता येत नाही. घरानं कसं असावं. दामाशेटीचं घरानं एका वारकऱ्याचं, गोनाईचं घर सुद्धा सांगताना नामदेवराया सांगतात, गोमा आणि ओमा दोघंही हरिभजनी रत असलेली. आणि मग या गोनाईचा आणि दामाशेटीचा विवाह, गोनाई दामाशेटी झाले पाणीग्रहण, असोनी संसारी नरसी गाव. या गावामध्ये संसार सुरू झाला. आणि या गावामध्ये हा संसार सुरू झाला. या संसाराच्या या वेलीवर पहिली एक कळी फुलली आणि तिचं नाव होतं आऊबाई. तिचं नाव आऊबाई असं आहे. या दामाशेटीला एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव ठेवलं होतं आऊबाई. मुलगी झाली, आनंद आहे. पण तरीही एक मनामध्ये गोनाईच्या रुकरुक आहे की ही आपली भक्तीची परंपरा, हरिभजनाची परंपरा चालवण्याकरिता एखादा कुलदीपक असावा लागणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने गोनाईने अनुष्ठान करत असताना दामा आणि गोनाई नवसी विठोशी पुत्र देई आम्हा देवा भक्त राशी. या दोघांनी पांडुरंगाला प्रार्थना केली. दामा आणि गोनाई नवसी विठोशी नवस केला, प्रार्थना केली, पुत्र देई आम्हा देवा भक्त राशी. भक्तांची राशी असलेला पुत्र देई, पुत्र देई, दे आम्हाला, द्यायचं आहे ना पण अशा पद्धतीने दे. आम्हाला मुलगा द्यायचा आहे ना, भक्त राशी असलेला मुलगा दे, भक्त राशी असलेला मुलगा दे. पुत्राची मागणी करणं सामर्थ्यमान आहे देव. काय आहे, मागणारे दामाशेटी आणि गोनाई आहेत आणि ज्याच्याकडे मागतात तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे, केशीराजे आहे. आपल्याकडे एक साधा व्यवहार असा सांगितला जातो, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याच्याकडेच मागावं, ज्याच्याकडे सामर्थ्य नाही त्याच्याकडे मागून उपयोग नाही. आणखीन पुढे बोलू, जे देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तेच त्याच्याकडे मागावं, जे देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे नाही ते मागण्यात काही अर्थ नाही. भक्तराशी पुत्र देण्याचं सामर्थ्य भगवंताचं आहे तर भगवंतालाच मागणी केली पाहिजे, आम्हाला भक्तराशी असलेला पुत्र दे. गोनाई स्पष्ट सांगते, देवा दे, पुत्र देई, भक्तराशी असलेला पुत्र देई. आम्ही उन्नदाने अनेकदा सांगत असतो, काही नाही नवरा बायकोची भांडणं. त्या नवऱ्यानी बायकोला विचारलं, काय ग, म्हटलं तू नेहमी मला जी मागत राहते ना, सारखं म्हणत राहते काहीतरी साड्या घेऊन या, दागिने घेऊन या, काही किराणा माल घेऊन या, सारखं असंच मागत राहते. द्या, अमुक द्या, तमुक द्या, हे द्या, ते द्या, हे द्या, ते द्या, असंच मागत राहते. कधीतरी बुद्धी मागत जा, कधीतरी बुद्धी द्या असं म्हणत जा. नवऱ्याने बायकोला सांगितलं, कधीतरी बुद्धी द्या असं म्हणत जा. बायकोने काय उत्तर द्यावं? बायकोने एका वाक्यात उत्तर दिलं, ज्याच्याकडे जे आहे तेच मागावं. बोलता बोलता बायकोने निर्बुद्ध करून टाकलं याला. गोनाई पांडुरंगाकडे मागते. दोघांनी नवस केलाय. तुम्हाला आणखीन एक वाक्य बोलू. नामदेव यांचा जन्म म्हणजे गोनाईच्या अनुष्ठानाचं फळ आहे, लक्षात घ्या.
गोनाईने केलेल्या सेवेचं फळ, दामाशेठीने केलेल्या विशुद्ध अंतःकरणातल्या सेवेचं फळ म्हणजे नामदेव यांचा जन्म आहे. दामा आणि गोनाई नवसी विठोशी, पुत्र देई आम्हा देवा भक्तराशी. नामदेवराय फार गोड वर्णन करतात. काय झालं, भगवंताच्या समोर या दोघांनी हात जोडून म्हणावं, देवा आऊबाई नावाची एक मुलगी आम्हाला दिली, पण आमची इच्छा अशी आहे, आमच्या अंतःकरणातली तळमळ अशी आहे, आमच्या अंतःकरणातली एक प्रबळ अशा पद्धतीची इच्छा अशी आहे की आम्हाला एक पुत्र पाहिजे आणि तो भक्त राशी असलेला पुत्र पाहिजे, तुझी सेवा करणारा असा पुत्र पाहिजे. गोनाईने ही मागणी करावी. पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर नामदेवराय वर्णन करतात, पांडुरंगाला आनंद झाला. गोनाईने ही मागणी केल्यानंतर भगवंताला आनंद झाला. का आनंद झाला? नामा मने होते विठोबाचे मनी, नामा मने होते विठोबाचे मनी, तेची नित्य जननी नवस करी. अरे हेच मनामध्ये त्या केशीराजाच्या होतं, हेच मनामध्ये त्या भगवंताच्या होतं. भगवंताच्या मनामध्ये हेच होतं की आपण कुठंतरी आता अवताराला आलं पाहिजे, आपण कुठंतरी जन्म घ्यायचा आहे. आणि नेमकं त्याच पद्धतीचा नवस हा गोनाईचा झाला. म्हणजे मागणी करणारा आणि देणारा या दोघांमध्ये एक वाक्यता आली आहे. बऱ्याचदा काय होतं, मागणी मागणारा जे मागतो ते देण्याची इच्छा देणाऱ्याची नसते, आणि देणाऱ्याची जी इच्छा देण्याची असते ती घ्यायची मागणाऱ्याची इच्छा नसते. मागणारा आणि देणारा बघा तुम्ही, आम्हाला जे पाहिजे तीच इच्छा देणाऱ्याची असेल असं सांगता येत नाही, आणि देणाऱ्याची जी इच्छा द्यायची असते तीच घेणाऱ्याची इच्छा असते असंही सांगता येत नाही. बऱ्याचदा घेणाऱ्या देणाऱ्यामध्ये तफावत आपल्याला दातृत्वाच्या दृष्टीने अनेक ठिकाणी दिसून येते. इथं मात्र नामदेवराय गोड वर्णन करतात. इथं मागणारे माझी आई गोनाई आणि देणारा परमात्मा या दोघांच्या अंतःकरणातली इच्छा एकच आहे. गोनाई म्हणते की मला एका भक्ताला माझ्या पोटी जन्माला दे, आणि देणारा भगवान परमात्मा सुद्धा आनंदित आहे. का? कारण हीच मनामध्ये इच्छा धारण करून होता की इथं नामदेवरायला जन्माला घालायचा आहे, हीच त्याच्या मनामधली इच्छा आहे. नामा मने होते विठोबाचे मनी, तेची नित्य जननी नमस करी. अनुष्ठान सुरू आहे. दामाशेठीचा नित्यक्रम, गोनाईचं नित्यक्रम, दिवस गेलेले आहेत. नामदेवराय गर्भामध्ये आहेत. कलेकलेने एक 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 दिवसांनी त्याची वाढ होते आहे. आणि मग त्या काळामध्ये गोनाईने केलेला परमार्थ, गोनाईने केलेलं चिंतन, गोनाईने केलेलं भजन, गोनाईने केलेली भक्ती, त्याचे संस्कार त्या गर्भावर होत आहेत. मुळात ते तत्वच आहे, दोन्ही अंगाने बोलता येईल. पटेल का न पटेल मला माहीत नाही, पण पहा, लौकिकाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे असं सांगितलं जातं की गर्भवती स्त्रीने गर्भसंस्कार नावाचा जो संस्कार आपल्याकडे सांगितला जातो, त्या संस्काराचा विचार केला तर गर्भवती स्त्रीने आपल्याकडे बऱ्याचदा पारायण कर असं आपण त्या गर्भवती स्त्रीला सांगतो. का? कारण त्या पद्धतीचे संस्कार त्या मुलावर होणार आहेत. तू पारायण कर, काही भजन कर, पूजन कर, चिंतन कर, तसे संस्कार होणार आहेत. जुने कीर्तनकार फार गोड सांगायचे. आता गर्भवती स्त्री जर गर्भ असताना जर पिक्चर बघायला गेली तर मुलगा हिरो होणार नाही, हे कशाहून? त्या संस्काराचा भाग आहे तो. गर्भवती स्त्रीला आपण काही संस्काराचा भाग सांगतो. मला असं वाटतं की गोनाई भजन पूजनामध्ये आहे, त्या गर्भावर संस्कार व्हावे या दृष्टीने गोनाईचं भजन चाललंय का? जो मूळ असलेला भगवंताचा अखंड असलेला भक्त पोटामध्ये आहे, त्यामुळे तिलाच भजन करावं वाटायला लागलंय. या दोन्ही अंगाने विचार करा. उलट मला तर असं वाटतं की गोनाईच्या भजनाची ताकद वाढली आहे. का? कारण अखंड भजन करणारा पुत्र तिच्या पोटामध्ये आहे. उलट गोनाईच्या भजनाचा आनंद वेगळ्या अंगाने आज त्या घरातलं वातावरण एका वेगळ्या अंगाने आहे. कारण तो पुत्र जगाला भक्ती मार्ग दाखवणारा पुत्र पोटामध्ये आहे. गोनाई आणि दामाशेठी या दोघांचा नित्यक्रम सुरू आहे. दोघांचं चिंतन, भजन, पूजन, सेवा, आश्रम, सत्संग सुरू आहे.
आणि त्याचंच एक फळ म्हणून तो दिवस समोर येतो. नामदेव यांनी त्याचाही उल्लेख करून ठेवलाय. माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून सारू ऐका. या अभंगाचा विचार करताना नामदेव यांनी आपण कधी जन्माला आलो, तो शक कोणता आहे, ती तिथी कोणती आहे, ते नक्षत्र कोणतं आहे, तो वार कोणता आहे, हे सगळं नामदेव स्वतःच लिहून ठेवतात. माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून सारू ऐका. अधिक 92 गणित 11 उगवता आदित्य रोहिणीसी. शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार प्रभव संवत्सर शालिवाहन शके. हे सगळं सांगत असताना नामदेवराय स्वतः सांगतात अधिक 92 गणित 11 याचा अर्थ सांगत असताना हा शालिवान शक नामदेवराय सांगतात 1192चा हा शालिवान शक आहे. हे संशोधनाचे विषय अनेक आहेत त्याच्यावर. 1192 हा शालिवान शक नामदेवराय सांगतात. 1192 ती तिथी आहे कार्तिक शुद्ध एकादशीची. वार आहे रविवार, त्यावेळेचं नक्षत्र आहे रोहिणी. आणि ती प्रसूत झालेला जो काल आहे, ती जी वेळ आहे, ते सूर्योदय असं सांगितलेलं आहे. आणि मग याच दिवशी प्रसवली माता मज मूळ मंत्री तेव्हा जीवे बरी लिहिले देवे. आणि याचाच अनुवाद एकनाथ महाराजांनी फार गोड केलाय. तोची नामदेव जन्म शिंपियेचे कुळी. एकनाथ महाराज सांगतात तोची नामदेव जन्म शिंपियेचे कुळी भक्ता ते पाहुनी वेधला वनमाळी. 1192 कार्तिक शुद्ध एकादशी रविवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे आणि सूर्योदयाच्या वेळेला जगाला भक्ती मार्ग दाखवणाऱ्या संत नामदेव महाराजांचा जन्म या गावामध्ये व्हावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. नामदेव जनाबाई 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. शक 1192 आहे. कार्तिक शुद्ध एकादशीचा पवित्र दिन आहे. सूर्योदयासारखा पवित्र अशा पद्धतीची वेळ आहे. रोहिणी नक्षत्र आहे आणि अशा एका पवित्र दिनी संत नामदेव महाराज जन्माला येतात, अवताराला येतात. ज्यांच्या पोटी जन्माला आले ती गोनाई आणि दामाशेठी आनंदित आहेत. एकनाथ महाराजांनी इतकं गोड वर्णन केलं. नाथ महाराज सांगतात तोची नामदेव जन्म शिंपियेचे कुळी भक्ता ते पाहुनी वेधला वनमाळी.
भक्ता ते पाहुनी वेधला वनमाळी. नामदेवराय जन्माला येतात. नामदेवरायांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की जन्माला आल्याबरोबर नामदेवरायांचं लक्ष गेलं ते भगवंताच्या मूर्तीकडे गेलं. नामदेवराय भगवंताच्या मूर्तीकडे पाहतात. घरात जी देवघर आहे त्या देवघरात जी भगवंताची मूर्ती आहे त्या मूर्तीकडे नामदेवरायांचं लक्ष जात आहे. नामदेवराय अगदी सगळे डोळे त्या मूर्तीकडे लागलेले आहेत. आणि एकनाथ महाराज वर्णन करतात भगवंतांचे सुद्धा डोळे सगळे नामदेवरायाकडे लागले. भक्ता ते पाहुनी वेधला वनमाळी. त्याला पाहून वेध लागले, प्रसन्न झाला. नामदेवरायाला पाहून भगवान प्रसन्न झाले. नामदेवरायाला पाहून भगवान प्रसन्न झाले. एक सांगू, नामदेवरायाला पाहून भगवान प्रसन्न झाले असं एकनाथ महाराज वर्णन करतात. याच्यावरनं नामदेवराय किती प्रसन्न होते याचा विचार करा. नामदेवरायाला पाहिल्यानंतर देवाला समाधान वाटावं, नामदेवरायाला पाहिल्यानंतर देवाला प्रसन्न वाटावं, नामदेवरायाला पाहिल्यानंतर देवाला आनंद वाटावा. मग नामदेवराय किती आनंदात असतील. जरा माफी मागून एक वाक्य बोलतो. नामदेव महाराजांचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी, ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवरायांचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी, गावात गेल्यानंतर लोक आम्हाला पाहून म्हणतात महाराज तुम्हाला पाहिलं की आनंद वाटतो. नामदेवरायांचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी म्हणजे स्पष्टच सांगायचं झालं तर नामदेवरायाच्या नावावर सध्या तरी महाराष्ट्रात आमचं बरं चाललंय. म्हणजे खरं बोलायला गेलं तर, नाहीतर आमच्याकडे वैयक्तिक असं काय आहे म्हणायला गेलं नाही. परंतु ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवरायांची कृपा आहे. त्यांच्या वाङ्मयाचा आम्ही अभ्यास करतो म्हणून लोक आम्हाला बोलवतात. तरी वाङ्मय एवढंच आमच्या हातात आहे, अन्य आमच्याकडे दुसरं काही नाही. नामदेवरायांच्या वाङ्मयाची सेवा, ज्ञानेश्वरीची सेवा, तुकोबारायांच्या गात्याची सेवा, एवढीच सेवा काही ती आम्ही थोडीफार करायला लागलो म्हणून आपण आम्हाला बोलवलीता. तुम्ही आम्हाला पाहिल्यानंतर महाराज तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद वाटतो असं बोलता. मग नामदेवरायाला प्रत्यक्ष पाहणाऱ्याला किती आनंद वाटत असेल याचा विचार करा. भक्ता ते पाहुनी वेधला वनमाळी, नाथ महाराजांची भाषा आहे. त्याला बघून वनमाळी असलेला भगवान वेधला. नामदेवरायाला पाहण्याकरता गर्दी सुरू झाली. इकडून तिकडून गावातल्या सगळ्यांना आनंद. बातमी कळाली का गोनाईला मुलगा झालाय. अनेक दिवसाची इच्छा, तिनं केलेल्या अनुष्ठानाचं फळ, तिनं केलेल्या सेवेचं फळ. मग काय बायकांच्या मधली चर्चा वेगळीच. मग सगळेजण येऊ लागले. त्या गोनाईला आनंदाने मिठी मारू लागल्या, त्या मुलाला पाहू लागल्या. पाहता पाहता त्या नामदेवाकडे बघायचं, नामदेवाने आलेल्या सगळ्यांकडे पाहायचं. पण पाहताना दोन बायका जर बघत असतील तर दोन बायकाच्या मधून असलेलं जे अंतर आहे त्या अंतरातून पांडुरंगाच्या त्या भगवंताच्या मूर्तीकडे देवघरातल्या बघायचं. नामदेवराय त्या बायांना वाटायचं की हे लेकरू आपल्याकडेच बघतंय, पण ते लेकरू त्यांच्याकडे बघत नव्हतं. त्या दोघींच्या मधून असलेलं जे अंतर आहे तिकडं असलेल्या परमात्म्याकडे पाहायचं. नामदेवरायचं कायम लक्ष भगवंताच्या मूर्तीकडे. बायांनी गोळा व्हायचं. तुमच्याकडे पद्धत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु आमच्याकडे पंढरपुराकडे एक पद्धत आहे. लहान मुलगा जन्माला आला की आजूबाजूच्या अनेक बायका गोळा होतात आणि गोळा झाल्यानंतर गप्प बसत नाही, उगीच म्हणतात आईवर गेलंय, बापावर गेलंय. तुमच्यात आहे की नाही बघा, आमच्याकडे फार पद्धत, आईवर गेलं बापावर गेलं म्हणायचं. मी खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम असतो, खरं काहीच नसतं हे. मग आपलं आईला बरं वाटतं म्हणून म्हणायचं मातृमुखी. मग त्या आईला लगेच बरं वाटतं, आई लगेच सांगते चहा ठेवा हो, मातृमुखी म्हणलेत हे नाही का. मग कुणीतरी पितृमुखी, कुणी मातृमुखी, कुणी काय. लहानसं बाळ नामदेवराय बघण्याकरता गर्दी व्हायला लागली. भक्ता ते पाहुनी वेधला वनमाळी असं नाथ महाराज वर्णन करतात. 1192 असणारा शक कार्तिकी शुद्ध एकादशी. इंग्रजी तारीख आपल्याकडे अशी सांगितली जाते, इसवी सन 1270 त्यांची इंग्रजी तारीख सांगितली जाते. 26 ऑक्टोबर इसवी सन 1270 अशी म्हणून आपल्याकडे. मी मगाशीच गॅझेटमधले एक वाचन केलं, मला साहेबांनी दिलं होतं ते वाचन केलं मी. किंवा अन्य ठिकाणी अनेक काही त्यांच्यावर संशोधन करणारे किंवा आपल्याकडे जे नामदेव अध्यासन केंद्र आहे पुण्यामध्ये, आदरणीय डॉक्टर अशोक कामत सर, त्यांनी लिहिलेला जो लेख आहे त्या लेखामध्ये सुद्धा हीच तारीख त्यांनी केलेली आहे. संशोधन पूर्ण असलेला त्यांचा विचार असो. लहान असलेल्या नामदेवरायांना पाहण्याकरता गर्दी होत होती. नामदेवरायांचं भगवंताकडे लक्ष आहे. भगवान नामदेवरायाकडे पाहतात. तेजस्वी चेहरा, प्रसन्न चेहरा, आनंदी चेहरा.
पाहत पाहत राहावं अशा पद्धतीचा चेहरा. कधी कधी प्रश्न पडतो की नामदेवरायाच्या चेहऱ्यावर एवढं तेज जन्माला आल्या आल्या आलं ते कुठून. पुन्हा माझी एकच उत्तर त्याला राहील, नामदेवराय म्हणजे नामदेवरायाचा विचार केला की प्रल्हादापासूनचा विचार करा आणि मग त्या अवताराचं असलेलं जे भक्तीचं तेज आहे तेच नामदेवरायांच्या चेहऱ्यावर प्रगट झालेलं दिसून येत आहे. ते तेज नामदेवरायांच्या चेहऱ्यावर आहे, प्रसन्नता आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये एका नौशाखा नावाच्या राजाची कथा सांगितली जाते. न्यायप्रिय राजा होता तो. काही नाही म्हणे, एके दिवशी तो घोड्यावरनं प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला एक वयोवृद्ध मनुष्य उभा असलेला त्यांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर राजाला आश्चर्य वाटलं. त्या वयोवृद्ध मनुष्याकडे तो पाहत पाहतच राहायला लागला. याचं कारण असं होतं की त्या मनुष्याच्या वयोवृद्ध मनुष्याच्या चेहऱ्यावरचं तेज त्या राजाला त्या चेहऱ्याकडे सतत पाहायला लावायला कारणीभूत ठरत होतं. राजाला प्रश्न पडला की एवढं तेज, या माणसाचं वय तरी काय असेल. आणि म्हणून राजा घोड्यावरनं खाली उतरला आणि त्या वयोवृद्ध मनुष्याच्या जवळ गेला, हात जोडले आणि विचारलं, बाबा तुमचं वय काय. सहज प्रश्न विचारला जातो, बाबा तुमचं वय काय. त्या माणसाने उत्तर दिलं, माझं वय 5 वर्ष. राजाला आश्चर्य वाटायला लागलं, काय मी विचारतोय कोणत्या भावनेने आणि हा म्हातारा मनुष्य माझी चेष्टा करायला लागला. पुन्हा विचारला, हो बाबा मी खरंच विचारतो तुमचं वय काय, तुम्ही चेष्टा का करायला लागलाय, खरं सांगा वय काय. त्यांनी सांगितलं, हो 5 वर्ष. राजाला थोडा राग आला. राजा म्हणायला लागला, हो बाबा मी तुम्हाला खरं विचारतोय तुमचं वय काय आणि तुम्ही माझी चेष्टा करता. खरं तर मला असं वाटतं की तुमचं 80 वर्ष आहे, पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं तेज आहे. म्हणून मी उत्सुकतेपोटी विचारतोय की तुम्हाला खरंच तुमचं वय काय. त्या वयोवृद्ध मनुष्याने राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजा तू म्हणतोस ते खरं आहे, माझं वय 80 वर्ष आहे म्हटले. अहो मग 5 वर्ष कसं काय सांगताय. त्याचं कारण आहे, माझी 75 वर्ष संसाराच्या सेवेत गेली 5 वर्ष झालं मी परमार्थ करतोय, म्हणून माझं खरं वय 5च वर्ष. माझी संसारातली वर्ष सांगून उपयोग काय तुला. मी परमार्थ जेवढ्या काळामध्ये केला, जेवढ्या काळामध्ये जेवढा वय माझं परमार्थात आहे तेच माझं खरं वय असतं. माझं संसाराचं वय हे नाहीच. जर करीत या सेवा कुटुंबाची माझं वय गेलेलं असेल तर त्या वयाची गणती मी माझ्याकडे का करू. आणि हे जे तेज दिसतंय ना, हे 5 वर्षाच्या सेवेचं तेज आहे, 5 वर्षाच्या सेवेचे तेज आहे. मग मला असं वाटतं, जर 5 वर्षाच्या सेवेचं तेज त्या 80 वर्षाच्या वयोवृद्ध मनुष्याच्या चेहऱ्यावर 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढ्या पद्धतीचं तेज जर 5 वर्षाच्या सेवेचं होत असेल तर पिढ्यानपिढ्या अनेक अवताराच्या सेवेचं तेज नामदेवरायाच्या चेहऱ्यावर काय असेल याचा विचार करा. अनेक अवताराचं आहे ना हे. प्रल्हादापासूनचं आलेलं हे तेज आहे ना. फक्त प्रल्हादाच्या काळातलं तेज, अंगदाच्या काळातलं तेज, उद्धवाच्या काळातलं तेज, आणि मग ते तेज किती असेल याचा कैमुत्य कन्याने विचार करा. पाहत राहावं असं नामदेवरायांचं तेज, पाहत राहावं असं नामदेवरायांचा चेहरा. प्रसन्न मुद्रा, आनंदी मुद्रा. बालक म्हणून जरी कोणी त्याच्याकडे बघत असलं तरी त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर अगदी अंतःकरण ब्रह्ममय व्हावं अशा पद्धतीचा चेहरा. जरी एखादी गावातली बाई चला लहान लेकराला बघायला जावं म्हणून जरी नामदेवरायाला बघायला आलेली असली तरी त्या नामदेवरायांचा चेहरा पाहिल्याबरोबर काही कालापुरतं का होईना पण ब्रह्मानुभूती प्राप्त झाल्याशिवाय तिला राहत नव्हती. नामदेवरायाला पाहिल्याबरोबर, लहानपणीच्या नामदेवरायाला पाहिल्याबरोबर ही स्थिती. मी पुन्हा कैमुत्तिक न्यायाने आपल्याला बोलेल, एखादी सामान्य स्त्री नामदेवरायाकडे पाहिल्यानंतर पाहतच राहायची, याच्यात नवल नाही. जगाचा मालक जर सारखा नामदेवरायाकडे बघत असेल तर सामान्याचं काय घेऊन बसला. विधला वनमाळी म्हणून सांगतो आपण. भगवंताचं जर इच्छा व्यक्त विचारात घ्यायची झाली तर अखंड भक्ताकडे पाहत राहणं हीच भगवंताची इच्छा आपल्याकडे सांगितली जाते. तुम्हाला गंमत सांगतो, ऐका. काय आहे, भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असतं आणि भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी प्रेम असतं. प्रेमाचे 2 प्रकार आपल्याकडे सांगितले. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असणं आणि तो भक्त भगवंताकडे जाणं हा प्रेमाचा पहिला प्रकार.
आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं असलेलं प्रेम त्या भगवंतालाच भक्ताकडे घेऊन येणं हा प्रेमाचा दुसरा प्रकार. भक्तिशास्त्रांनी याच्यावर खूप गोड चिंतन केलंय. भक्त भगवंताकडे जाणं हा प्रेमाचा पहिला प्रकार आणि भगवंतच स्वतःहून भक्ताकडे येणं हा प्रेमाचा दुसरा प्रकार. आणखीन बोलू. भक्ताला भगवंताचं वेड लागणं हा प्रेमाचा पहिला प्रकार आणि भगवंतालाच भक्ताचं वेड लागणं हा प्रेमाचा दुसरा प्रकार, महत्वाचा प्रकार. मी ऐकण्यातलं प्रमाण देतो आपल्याला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराजांची भाषा आहे. सुखे येतो घरा नारायण. भगवंतानी सारखं नामदेवरायाकडे पाहावं असं गोंडस असलेलं रूप, तेजपुंज असलेला चेहरा, सगळीकडे आनंदाचं वातावरण, चेहऱ्यावरची प्रसन्नता येण्याकरिता मन प्रसन्न असावं लागतं. ही तुकोबरांची भाषा आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मानसशास्त्रात एक वाक्य सांगून पुढे जातो. काय आहे? चेहरा पाहिलं की कळतं याच्या मनात काय चाललंय ते. याला अलीकडल्या काळात एक इंग्रजीमध्ये शब्द आहे पहा, फेस रिडिंग असं म्हणतात. म्हणजे चेहरा वाचणं. लगेच कळतं, चेहरा बघितलं की कळतं यांच्या मनात काय चाललंय ते. आता ही कला सगळ्यालाच अवगत असते अशातला भाग नाही, पण काही काही लोकांना फार अवगत आहे. त्यातल्या त्यात आम्हा महाराज लोकांना तर जास्तच अवगत आहे. चेहरा बघितलं की लगेच कळतं यांचा सप्ताह जवळ आलाय काय की बाबा, लगेच लक्षात येतं. त्याशिवाय हे येणार नाहीत आपल्याला भेटायला. चेहरा पाहणं, चेहरा वाचणं, मन प्रसन्न, चेहरा प्रसन्न. नामदेवरायाचं घर प्रसन्न आहे. नामदेवरायाच्या घरात आनंदी वातावरण आहे. मी आणखीन एक बोलू. नामदेवरायाचं घर किती मोठं होतं म्हणून आनंद आहे याच्यातलं महत्व नाही. त्या गोनाईला आणि दामाशेटीला आज आनंदच आनंद आहे. याचं कारण नामदेवरायांचा अवतार, नामदेवरायाचा जन्म. घरात गेलं की घरात बसावा. तुम्हाला त्याच्याही पुढे सांगतो, एखादी बाई नामदेवरायाला बघायला म्हणून, लहान लेकराला बघायला म्हणून गेली की त्याच घरात कितीतरी वेळ बसायची. तिला जाऊच वाटत नव्हतं, त्या घरातून उठू वाटत नव्हतं. मी आपल्याला मानसशास्त्राच्या दृष्टीने एक वाक्य सांगतो. काय आहे? घरात पाय टाकलं की त्या घरातल्या भिंती सांगत असतात या घरातली माणसं कशी आहेत ती. घरात पाय टाकलं की त्या घरातल्या भिंती सांगतात. मी आणखीन एक वाक्य सांगतो. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. ऐका, आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर खरं घराचं घर पण असतं. घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत. बऱ्याचदा पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ जर बघायला गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये घरं लहान होती पण घरातल्या माणसांची मनं मात्र मोठी होती. आता घरं खूप मोठी झाली पण घरातल्या माणसांची मनं मात्र फार छोटी झाली. मनं फार छोटी झाली. पूर्वी मी लहानपणी वडिलांच्या बरोबर आम्ही सप्ताहाला राहायचो. ती छोटी छोटी घरं असायची पूर्वीच्या काळामध्ये. पण त्या घरामध्ये महाराज तिथंच असायचे, पखवाज वाजवणारा तिथंच असायचा, गायक तिथंच असायचा, आले गेलेले 2-4 वारकरी त्याच घरात असायचे. 2 खोल्याचं घर, 10-15 वारकरी 7 दिवस तिथं राहायचे. आता 4-4 मजली घरं असतात पण महाराजाला कुठं ठेवावं हा प्रश्न. किती गंमत आहे. घरं मोठी झाली परंतु घरातल्या माणसांची मनं लहान व्हायला लागली ना. नामदेवरायांचं घर तसं काही फार मोठं होतं अशातला भाग नाही, पण नामदेवरायांच्या माता पितेचं मन मात्र फार मोठं होतं. याचं कारण नामदेवरायांचा अवतार त्यांच्या पोटी आहे. मन मोठं आहे. नामदेवरायांचा चेहरा प्रसन्न, आनंदी, पाहण्याकरता गर्दी आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये नामदेवरायांचा हळूहळू नामदेवरायांचं बालपण सुरू झालं. नामदेवरायांचं हे जे बालपण आहे त्या बालपणामध्येच कोणी बाबाजी ब्राह्मण म्हणून त्यांच्या जवळ आले म्हणे. त्यांनी ती पत्रिका पाहिली. ते बाबाजी सांगताना आपल्याकडे ते बाबाजी म्हणजे नेमकं कोण काय याच्यावरही फार चर्चा आहे. संशोधनाच्या दृष्टीने खूप चर्चा आहे. मी काही संशोधनाच्या दृष्टीने जास्त मुद्दे न मांडता भावनेच्या दृष्टीने थोडंसं नामदेवरायांच्या चरित्राकडे पहा. संशोधनाच्या वृत्तीने पाहायचं असेल तर अनेक ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत.
पण हे जे बाबाजी सांगितले हे बाबाजी अशोक कामत यांनी त्यांच्या एका लेखामध्ये लिहिताना असं सांगितलंय, इथं जवळ असलेल्या बामणी गावाचेच हे बाबाजी नावाचे ब्राह्मण, त्यांची परंपरा आजही इथपर्यंत आपल्याकडे सांगितली जाते. आणि मग ते जे आलेले बाबाजी म्हणून कोणी ब्राह्मण होते त्यांनी ती पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्यानंतर 2 भाकितं केली. पत्रिका बघितल्यानंतर भविष्य सांगण्याची आपल्याकडे पद्धत आहे, सांगितलं जातं. तसं नामदेवांचं भाकीत केलं. त्यातलं एक भाकीत असं केलं, शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा, नाममंत्र खुना वाचूनी पाहे. हे पहिलं भाकीत त्या बाबाजींनी सांगितलं. शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा. गोनाईला सांगितलं, रामाशेट्टीला सांगितलं, हा तुमचा जो मुलगा आहे तो त्याचं या पत्रिकेवरनं भविष्य असं सांगितलं जात आहे. शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा, 100 कोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा याच्या मुखातून होईल. त्या जीवेवर भगवंतानीच लिहिलं असं सांगितलं जातं. नाममंत्र खुना वाचोनी पाहे. आणि दुसरं भविष्य असं सांगितलं, 80 वर्षे आयुष्य पत्रिका प्रमाण, नामसंकीर्तन नाम या वृद्धी. असं भाकीतही तिथं झालं. नामदेवरायाचं बालपण सुरू झालं. या नामदेवरायाच्या बालपणामध्ये मग नामदेवरायांच्या बारशापासूनचं बालपण आपल्याकडे वर्णन केलं जातं. नामदेवरायाच्या घरामध्ये वारकरी परंपरा असल्यामुळे घरातले संस्कार हे मुलांवर होत असतात. दामाशेट्टी रोज नित्यपूजेचा नियम, गोनाई रोज नित्यपूजेचा नियम, आणि ते संस्कार मुलावर आहेत. नामदेवरायांनी ते बघावं, नामदेवरायांनी ते पाहावं. नामदेवरायावर त्या पद्धतीचे संस्कार होऊ लागले. नित्य असलेल्या पूजेचे संस्कार, नित्य असलेल्या भजन पूजनाचे संस्कार नामदेवरायावर होत आहेत. आपल्या घरामध्ये आपल्या मुलावर संस्कार करण्याची जबाबदारी, पहिली मोठी जबाबदारी असते ती मातापित्यांवर असते. आपल्याकडे पाहत पाहत मुलं तयार होत असतात. मराठी साहित्यामध्ये एक वाक्य असं आहे की लहान मुलं म्हणजे चिखलाचा गोळा. जसं त्या चिखलाच्या गोळ्याला तुम्ही चिखलाला आकार देत जाल तसा तसा तो मडकं तयार होत जातं. तसं ज्या पद्धतीने मुलांवर संस्कार करत जाल तशा तशा पद्धतीने त्या मुलाचे संस्कार किंवा मुलाची वृद्धी होत असते. ज्या पद्धतीने नामदेवरायावर त्या पद्धतीचे संस्कार. घरातले संस्कार खूप महत्त्वाचे राहतात. आपल्याकडे अनेकदा विनोदाने सांगितलं जातं, म्हणजे एखाद्या लहान मुलाने, एखादा मुलगा आमराईमध्ये आंबे चोरायला गेला आणि आंबे चोरायला गेल्यानंतर लहान मुलगाचा आहे, आमराईमध्ये गेल्यानंतर मग इकडं तिकडं बघायला लागला. एका झाडापाशी गेला, आंबे चोरायला लागला, ते आंबे काढायला लागला. त्या आमराईच्या मालकाने पाहिलं आणि आमराईचा मालक धावत आला आणि त्याच्याजवळ आला आणि म्हणायला लागला, का रे वेड्या, काय करतोस? आंबे चोरायला लागला? तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलं का? तुझ्या आईने हेच शिकवलं का? कळत नाहीये का? काय संस्कार तुमच्या घराण्याचे आहेत? कान पकडला त्या आमराईच्या मालकाने. चल म्हटले तुझ्या वडिलांकडे घेऊन जातो, त्याच्याशिवाय तुला सुधारणा होणार नाही. कान पकडला. चल म्हटले तुझ्या वडिलांकडे जातो आणि सांगतो तुमचा मुलगा चोरी करायला लागलाय, चल घरी. मुलांनी सांगितलं, घरी कशाला? तुझ्या वडिलांना भेटायचं नाही का? माझे बाबा पलीकडल्या आंब्यावर आहेत. मुलगा सांगतो. सांगायचं कुणाला नेमकं? आता संस्कार करायचे नेमकं कोणावर? शिक्षण अलीकडल्या काळातलं घरातलं वातावरण आणि शाळेतलं वातावरण या दोन्ही वातावरणाचा जर विचार केला तर दोन्ही वातावरण त्या मुलाला कुठेतरी चुकीच्या दिशेने घेऊन निघालेलं दिसून येतं. दोन्ही वातावरण आत्ताची परिस्थिती ती आहे. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतंय, म्हणजे इथं जुनी मंडळी सगळी बसलेली आहेत. आदरणीय श्रद्धेय दादा महाराज इथं आहेत, आदरणीय श्रद्धेय कशाराम महाराज आहेत. ही जुनी मंडळी आहेत. यांच्या काळातली शिक्षण पद्धती पहा आणि आता आमच्या काळातली शिक्षण पद्धती पहा. हे पूर्वीच्या काळामध्ये एकतर आई वडिलांना शाळेत जायची गरजच पडत नव्हती. इतकं व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जायचं. आता फार उलट झालंय आता सगळं. बरं, जरी आता एखादी आई जरी शाळेत गेली, बरं, पूर्वीच्या काळातल्या त्या शिक्षकाचं नाव माहीत असायचं, त्या शिक्षकाचं घरी येणं जाणं असायचं, ते शिक्षक कोणता विषय शिकवतो याची माहिती असायची. आता कोणता शिक्षक कोणता विषय शिकवतो माहीतच नाही. आमच्या भागात एक आई शिंदेसाहेब अशीच शाळेमध्ये गेली आणि शाळेमध्ये गेली म्हणायला लागली, मला त्या शिक्षकांना भेटायचं आहे. ते तर शिपायांनी विचारलं, कोणत्या शिक्षकाला भेटायचं आहे? नाही म्हणले, ते माझ्या मुलाच्या शिक्षकाला भेटायचं आहे. ते बरोबर आहे, परंतु इथं खूप शिक्षक आहेत, कोणत्या शिक्षकाला भेटायचं सांगा ना. ते म्हटलं, ते नाही का म्हटले काँग्रेसचं काम करतात त्या शिक्षकाला. बघा गंमत.
म्हणजे शिक्षकाची ओळख एका पक्षाचं काम करणारा शिक्षक आहे, काँग्रेसचं काम करणारा, शिवसेनेचं काम करणारा, भाजपचं काम करणारा, एका पक्षाच्या ओळखीने जर शिक्षकाची ओळख होत असेल तर मग शिक्षण क्षेत्र नेमकं कुठल्या दिशेला चाललंय याचा विचार पाहिजे. शिक्षकाची ओळख पूर्वीच्या काळामध्ये गणिताचे शिक्षक, मराठीचे शिक्षक, इंग्रजीचे शिक्षक अशी शिक्षकाची ओळख. आता अलीकडल्या काळामध्ये शिक्षक सुद्धा त्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत हे दिसून येत नाही. शिक्षक या शब्दाचा अर्थ असा आहे, शी म्हणजे शिक्षा, क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कर्तव्य. हे 3 गुण ज्यांच्या अंगी आहेत त्याला शिक्षक असं म्हटलं जातं. आणि विद्यार्थी या शब्दाची लक्षण असं सांगितलं जातं ज्याला विद्येशिवाय कशाचं, विद्या ग्रहण करण्याशिवाय दुसरं कशाचंही व्यसन नाही, त्याचं नाव विद्यार्थी असं म्हटलं जातं.